आळंदीतील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी इंद्रायणी प्रदूषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आल्याचा आरोप केलाय। या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलाय। अनेक वेळा इंद्रायणी प्रदूषणाकडे लक्ष वेधून देखील आठवड्याच्या दर शुक्रवारी इंद्रायणी अशा पद्धतीने फेसाळते। यामागचं गौण बंगाल अधिकाऱ्यांना माहीत नाही का, असा देखील सवाल ग्रामस्थांनी विचारलाय। तर कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीच्या पात्रात मैला आणि केमिकल मिश्रित पाणी सोडले जात असल्याने इंद्रायणीची अक्षरशः गटारगंगा झाल्याचं सांगत वारंवार मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळंदीतील ग्रामस्थांनी दिल्याने इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न चिघळू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। फक्त त्यांना उडवाउडीची उत्तरं भेटतात, कुठल्याही प्रकारची कारवाई याच्यावर आतापर्यंत झालेली दिसत नाही। वारंवार आपण बघतो हीच परिस्थिती आहे। GBS सारखा आजार आहे। आता वारकऱ्यांना जर आमच्या शेतकऱ्यांना आणि वारकऱ्यांची जर काही तुम्ही वैद्यकीय चाचणी केली तर त्याच्यात तुम्हाला स्किनचे म्हणजे त्वचा रोगांचे अनेक प्रकार त्याच्यात दिसून येतील। ते अनेक अशा सारख्या घटका जबाबदार या आमच्या वारकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या शरीरावर होत आहेत। कारण की केमिकलयुक्त पाणी, आमचं पिंपरी चिंचवडचं पाणी किंवा नगरपालिका नगर परिषद असेल तर यांच्या STP कुठल्याही प्रकारचा STP यांच्याकडे आता उपलब्ध नाही आहे। मी नगरपालिकेचं स्वतः आम्ही जाऊन चेक केला, तिथले लोकेशन घेतले तर STP लाईन डायरेक्ट फोडलेले आहेत आणि ते इंद्रायणी नदीत सोडलेले आहेत। अशा प्रकारच्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, पण शासन आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई याच्यावर करत नाही। मग आता चर्चा थांबली पाहिजे खरं तर, आणि कार्यवाही सुरू झाली पाहिजे। कारण आता सगळीच तीर्थ शेवटच्या घटका मोजत आहेत आणि आपण अजूनही चर्चा करत राहिलो तर आपला विनाश व्हायला काही फार काळ राहिलेला नाही। कारण जमिनीमध्ये हेच पाणी झिरपणार आहे। समजा इंडस्ट्रीने नदीत पाणी नाही सोडलं आणि जिरवलं जमिनीत, तर जमिनीतून शेवटी ह्याच्यातच येणार आहे। आता परिस्थिती अशी आहे की 400 फूट बोर घेतलं तरी पाणी लागत नाही नदीच्या काठावर, ही परिस्थिती आली आहे। आणि प्रदूषण इतकं वाढलं आहे आता, मग हा फार वेगळ्या दृष्टिकोनातून होईल, पण गुढीपाडव्याला पुण्यामध्ये 18,000 गाड्या विकल्या नवीन। आपण कुठल्या दिशेने चाललो? प्रदूषणाची चर्चा फक्त वारकऱ्यांनीच करायची का? किंवा वारकऱ्यांचीच जबाबदारी आहे का? तर वारकऱ्यांची ही जबाबदारी आहे, पण वारकऱ्यांच्या बरोबर समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे। मग ते राजकारणी असतील किंवा अधिकारी वर्ग असेल, प्रत्येकाने कुठेतरी भावनिक पातळीवर विचार करून क्रियाशील होण्याची येणार कोण? म्हणजे थोडे दिवस वाट पाहू, कारण दर शुक्रवारी या ठिकाणी हे प्रदूषणाचं पाणी येते। ह्याच्यामध्ये काय गौड बंगाल आहे हे जर अधिकाऱ्यांना कळत नसेल तर नक्कीच आम्ही लवकरात लवकर याच्यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर निश्चितपणाने जिल्हाधिकारी कार्यालयावर फार मोठं आम्ही जनआंदोलन छेडू, हा इशारा आम्ही स्पष्टपणे या पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देतोय। संजय गुंडरे पाटील, ग्रामस्थ आळंदी देवाची। स्थिर करण्यासाठी उभा महाराष्ट्र आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये येतो आणि प्रथमतः आळंदीचं दुःख, आळंदीचा श्वास म्हणजे ही इंद्रायणी माता आहे। हिचं पाणी, हिचं जल आपण प्राशन करावं, त्याच्यात स्नान करावं, या पद्धतीची भावना आता कोणाच्याही मनामध्ये अजिबात राहिलेली नाही। हा वारकऱ्यांचा तीव्र संताप आहे की प्रशासनाने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आमच्या आरोग्याशी न खेळता याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना केली पाहिजे। ही आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या